लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक खुशखबर आलेली आहे. आजपासून फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे. आज 22 फेब्रुवारी आणि आजपासून लाडक्या बहिणींना सरकारने 8व्या हप्त्याचे वाटप सुरू केलेले आहे आणि ही आजची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पण लाडक्या बहिणींना आता याच्याशिवाय अजूनही 2 महत्त्वाचे अपडेट आहेत. आता ते अपडेट काय असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 5 लाख महिलांना या योजनेतून बाद केले होते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 4 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाद झालेल्या आहेत, अशी बातमी न्यूजमध्ये येत आहे. आता ही बातमी खरी आहे का याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तसेच जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून तुम्हाला योजनेची एकदम डिटेल्समध्ये माहिती मिळेल. आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना आजपासून 1,500 रुपयांचे वाटप सुरू झालेलं आहे. परंतु आता फेब्रुवारीचे पैसे सगळ्या लाडक्या बहिणींना येणार नाहीत. हे पैसे काही निवडकच जिल्ह्यांमध्ये येणार आहेत आणि ते जिल्हे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये काही निकष ठेवलेले आहेत, काही अटी ठेवलेल्या आहेत. जर लाडक्या बहिणी या अटींमध्ये बसत असतील तरच फेब्रुवारीचे पैसे त्यांना येणार आहेत. अन्यथा जसे जानेवारीमध्ये बऱ्याचशा महिलांना पैसे आले नाहीत, त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्येही त्या महिलांना पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर ही 3 ते 4 कामे करावी लागणार आहेत. आता ती कामे कोणती आहेत हे तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत, पण त्या अगोदर बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे मेसेज आले होते की 2100 रुपये कधीपासून सुरू होणार आहेत. कारण सरकारने निवडणुकीपूर्वी तसे महिलांना आश्वासन दिले होते की जर आमचे सरकार पुन्हा आले तर आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत, म्हणजेच आता त्यांच्या हप्त्यामध्ये 600 रुपये वाढ करून देणार आहोत. तर आता 2100 रुपये कधीपासून येणार आहेत असा बऱ्याचशा महिलांचा प्रश्न होता. पण आता त्या सगळ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे आता तुम्हाला पुढच्या महिन्यापासून म्हणजेच मार्चपासून 2100 रुपये सुरू होणार आहेत, म्हणजेच तुमच्या हप्त्यामध्ये आता 600 रुपयांची वाढ होणार आहे. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारीमध्ये जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 1500 रुपये जानेवारीचे आणि 1500 रुपये फेब्रुवारीचे असे मिळून 3000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला सरकारने दिलेल्या अटींमध्ये आणि निकषांमध्ये बसावं लागणार आहे. आता ते अटी आणि निकष काय आहेत हे आपण पाहूयात. सगळ्यात पहिले, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात आणि त्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. पण जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेमधून 1000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे तुम्हाला सरकार महिन्याला 1,500 रुपये देणार आहे. आता दुसरी अट म्हणजे लाडक्या बहिणींचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. जर कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केले जाईल. त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाणार आहे. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि संपूर्ण गोष्टी ज्या आहेत KYC वगैरे त्या सगळ्या अपडेट असायला हवे, तरच तुमच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारीचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे या 4 गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत. आता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू होणार आहे हे आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहमदनगर, गोंदिया आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये आज फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे, म्हणजे आज तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि हे पैसे मिळाले की नाही हे तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत आहे हे तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.